किशन गंगाराम वसाला। 2 मिनिटं आता 2 मिनिटं त्यांना बोलू द्या। माझं नाव किशन गंगाराम वसाला। आम्ही सगळं बायर्स टोटल 5300 आणि इन्क्लूड करून वरई आणि तलेगाव आंबी हे सगळं मोठा मोठा प्रोजेक्ट त्यांची आहे। आम्हाला 2015मध्ये सगळा लई मोठा मोठा प्रचार केला त्यांनी। लो बजेटची रूम आहे असा म्हणून लई प्रचार केला। त्या प्रचार माध्यमातून आम्ही गेलो तिकडे, त्याच्या लिवल्या सगळा टोटल 7,000ची किंमत लावलं त्यांनी। 1 RK 165 रुपये 165चा एरिया आहे। त्याच्यात 2,65,000 ती सबसिडी गव्हर्नमेंट सबसिडी कापून म्हणजे 5,20,000मध्ये ही रूम भेटणं असा सगळ्यांना आज दाखवला मला। त्याचप्रमाणे आम्ही लई लजन तेव्हाच बुक केलं, म्हणजे 2016मध्ये सगळा ते फ्लॅट विकून गेला आहे। त्याच्यानंतर त्यांनी काम पण चालू केलं आहे, असं नाही की नाही केला म्हणून। ती लई आस होती आम्हाला। 2019पर्यंत टप्पाटप्पाने काम झालं आहे। याच्या अगोदर पण उशीर झाला, काय काय चिडमिरी आणि आपल्या बिल्डरकडे वार्तालाप झाला आमची। पूर्ण भेट झाला, आज भेटणार उद्या भेटणार, पण 2019 लॉकडाऊनच्या नंतर पूर्ण काम टप्प झालेलं आहे। नंतर 1.5-2 वर्षापर्यंत पूर्ण आमचे काम थांबलेली आहे। नंतर या अगोदर जेव्हा आम्ही बुक केला तेव्हा एक ग्रामपंचायतचा ऑर्डरमध्ये होता, जेव्हा रेरा नव्हता। रेरा 2017मध्ये आला, तेव्हा नंतर त्यांनी पूर्ण प्रोजेक्ट रेरामध्ये त्यांनी अपडेट केला 2025पर्यंत येणार म्हणून, असा त्यांनी अपडेट केला आहे। जेव्हा लॉकडाऊनच्या नंतर त्यांनी काय केलं, 1 वर्ष एक्सटेन्शन घेतला त्यांनी लिगली। तरी आज नाही उद्या भेटणार सारखं आम्ही एक्सटेन्शन घेतला त्यांनी। नंतर सारखं तरी आमची फोन चालू आहे, रेग्युलर आमची फॉलोअप आमची आहे तरी, लेकिन आम्हाला कोणते न्याय भेटला नाही। तरी छोटा मोठा आम्ही रेग्युलर मीटिंग घेतलंच होतं आम्ही, छोटा आम्ही शाळेमध्ये कुठे बाहेर घेतला होता, पण काय रिस्पॉन्स भेटला नाही। आता मेन प्रॉब्लेम काय झाला आम्हाला, आता 2024ला म्हणजे ऑगस्ट 2024ला तो बिल्डरने काय झाला, बँकरप्ट झाला। मी दिवाळीखोर झाला बिल्डर। त्याने काय केलं, इन्सल्टीमध्ये केस फाईल केला। आता आमची मेन मुद्दा कसा आहे, 10 वर्षापासून आम्ही कमीत कमी कोणाला रूम भेटल्याशिवाय उगाच आम्ही EMI भरतो, इंटरेस्ट भरतो। मेन आमची अडचण आहे ती, रूम नाही काही नाही आम्हाला। ते या संदर्भात बरेच वेळेला आम्ही राहुल सरांना भेटलेलो, बाबा आम्ही काय करायचे, सबसिडी परत गेली। त्यांना विचारलं सबसिडी कसं बोलले, तुम्हाला 3 वर्षामध्ये कंप्लीट झाला पाहिजे होता, ते झाला नाही म्हणून सबसिडी परत गेला। आता त्याच्यात पण कसं आहे, L&T IIFL इंडिया बुल्स मॅक्झिमम त्याच्याकडून लोन घेतलेला आहे। L&T वाला मेन यांचे पार्टनर आहे, L&T स्क्रू अपार्टमेंट जे आहे हे बिल्डरचे पार्टनर आहे। त्यांनी सगळ्यांना फसवून, त्यांनी पण जे लोन देताना आम्हाला साईन घेतला आहे, पण जे अमाऊंट डिस्बर्समेंट केले ते टप्प्याप्रमाणे डिस्बर्समेंट नाही केला त्यांनी, पूर्ण एकदाच केलेला आहे। नंतर आम्ही विचारलं, बा एवढा पैसा डिस्बर्समेंट केला नाही तुम्ही साईन केला ना, ते आमची मोठी चूक होता। ॲग्रीमेंटमध्ये साईन करताना पण बघितला नाही आम्ही, आणि लोन डिपार्टमेंटचं पण आम्ही साईन करताना आम्ही बघितला नाही आम्ही। ही मोठी आमची चूक झाली, आम्ही भरोसा केला होता आम्ही, म्हणजे बाबा का फसवणार म्हणून ती। त्या संदर्भात रुटीन आता जे मेन झालं, आता ऑगस्टमध्ये जे NCLTने विकास केले म्हणून त्यांना अपॉइंटमेंट केला आहे, कोर्टने अपॉइंटमेंट केला, त्याच्या नेतृत्वाखाली आता 10 महिने झाला आहे। ते क्लेम फॉर्म भरा, हे भरा, सगळा असा प्रोसिजर होता। तेव्हा पण आम्ही त्यांना विचारलं, बा ती कोर्टच्या अंडरमध्ये तुमची केस चालू कसा करणार, नाही तुमची मीटिंग घेणार असा सगळं बोलला। फॉर्म भरायला सगळ्यांनी तयार केला फॉर्म भरायला, पण तेव्हा आम्ही विचारलं, बा तू फॉर्म अगोदर काय NCLTमध्ये प्रोजेक्ट अंडरमध्ये ते फॉर्म कशाला काय भरतात तुम्ही, बिल्डर कशाला भरतात, बिल्डरचे बँक करून झालेला ते भरायचं चुकीचे आहे। नाही ते आम्हाला माहीत नाही असं बोलला। जेव्हा आम्ही सगळ्यांनी 100-200 लोकांनी मेल पाठवला त्यांना विकास केलेला, बाबा ती बँक करप्ट झालेला माणसं आहे, आता ते क्लेम फॉर्म भरतात आमचे नाही कसे आहे। त्यांनी रिप्लाय दिला, असा दिला सप्टेंबर महिना ऑक्टोबरमध्ये, त्यांना असं दिला नाही आता काय गरज नाही, ते सेटलमेंट झाला म्हणून असा रिप्लाय, मेलवर रिप्लाय आला मला। नंतर मला रिप्लाय आला, ठीक आहे बघू, त्यांना आम्ही सर्व शांत झालो। परत नंतर असाच प्रॉब्लेम झाला, नाही तो बँक करप्ट झाला आहे ना, तो चेक बाउन्स झाला, परत केस रिओपन झाला। म्हणजे टप्प्याटप्प्यात रजिस्ट्रेशन वेगळं आहे ना। आधी आम्ही आज प्रयत्न केला, बा बघू आज जेव्हा आम्ही आंदोलन करतात काय तर धमकी देतात तेव्हा त्याचे प्रोजेक्ट चालू असतात। अब आता जाऊ नका, असं जाऊ नका, कधी पण असू दे। आता पण आम्ही चालू केलं, मीटिंग घेतला, नाही आता 2 बिल्डर आलेला आहे। 2 बिल्डर आले म्हणजे कोण आलाय, ज्यांनी बँक करप्ट झाला त्यांची परत त्यांनी फॉर्म भरलाय, त्यांनी फॉर्म। C4 रवींद्र यादव सर, जसे आम्ही आज एवढे जण आलेत ना, पूर्ण जण नाही आलेत साहेब। आम्ही 5300 बाहेर आहेत, आणि 5300 जे बाहेर आहेत साहेब 10 वर्ष झाले। 2015 मधून आमची बुकिंग झालेली,
आणि रजिस्ट्रेशन 1 ते 2 वर्षानंतर झालंय सगळ्यांचा आणि लोन स्टार्ट झाली 1 वर्षातच. पण काय झालंय साहेब, तिकडे कोणालाही काहीच अजून भेटलेलं नाही. कारण तिकडे आम्ही जेवढे वायर्स आहेत आम्ही सतत तिथे फक्त लोन भरतोय आणि लोन भरून भरून आम्ही एकदम कंटाळलोय. पण आमची कुठलीही सुनवाई कोण करत नाही बिल्डर कडून, नाही ते LNT वाला आहे ना, LNT ती पण नाही ऐकत. कारण जर आम्हाला घर नाही भेटला सर तिकडे, तर आमचे लोन पण बंद होत नाही आणि सतत EMI वाले येऊन घरी आम्हाला त्रास देतात जर आमचा एकही बाउन्स होतं हप्ता तर. आणि एवढे जण आहेत साहेब, कुठलाही नेता भाऊ आणि कुठलाही हे रिक्वेस्ट करतो तुमच्या माध्यमातून की आमचे जे आहे ना हे लोक सगळं यांच्याकडून की आमचे पुढे जरा वरती हे जे तिकडे जाऊ दे, आमचे हे जे आमच्या मनात आहे आमचे घर आहेत साहेब. आम्ही लोअर मिडिल क्लास आहे, आम्ही गरीब लोक आहेत साहेब. कारण जर नाही असले असते तर तिकडे एवढा लांब आम्ही घर नाही घेतला असता. हे जेवढे पण कोणीही ऐकत नाही आमचा, कोणी नाही साहेब. 10 वर्ष झालेत आमचे लहान मुलं साहेब, त्यांचे आम्ही पोट कापून त्यांचे पढाई लिखाई म्हणतात ना क्लासेस सगळं बंद करून आम्ही यांची EMI भरतोय, तरी पण आम्हाला सर घर भेटला नाही अजून. 10 वर्ष झालेत साहेब. आता यांचा जे प्रकल्प आहे ते काय म्हणतात आता चालू होणार, 2 वर्षात चालू होणार, 1 वर्षात चालू होणार. 2020 नंतर कुठलेही काही तिकडे एक वीट पण नाही ठेवलेली आहे. फक्त तिथे हेच एकदम कधी थोडाफार काम होईल नंतर बंद होऊन जातो, थोडाफार काम करणार बंद करून जातात. म्हणजे तिकडे काहीच चालू नाही. जर तुम्ही साहेब कधी गेला वांगणीमध्ये तर तिथे तुम्ही बघणार फक्त झाडं आहेत आणि ते बिल्डिंग आहेत ना सर्व एकदम सडलेली आहेत. आता त्यांची अशी अवस्था झाली आहे आणि आमची अवस्था त्या बिल्डिंग पेक्षा आमची अवस्था जास्त खराब झाली. आम्ही त्याच्यापेक्षा जास्त सडलेलो आहे. आम्ही आतमधून एकदम खोकला झालोय. आम्ही जेवढे पण आहेत साहेब हे सगळे लोक आहेत ना, आम्ही सगळं त्रासित आहे. 5300 लोक आहेत साहेब. कोण ऐकणार नाही आहे, कोण आमचा मनातला काही. आम्ही कुठे जाऊ, बिल्डर ऐकत नाही. LNT वाल्याकडे जावा, त्यांचा जो हेड आहे तो लपून जातो आतमध्ये. आम्ही जर गेलो ना तर साहेब तो लपून जातो आतमध्ये, तो भेटत नाही, बाहेरची काहीच बोलत नाही साहेब. तुमची पुढील दिशा काय नाही असलं तर पुढच्या महिन्यापासून म्हणजे 31 जुलै नंतर आम्ही इथे उघडताला बसणार. आम्ही नाही भेटल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण का आता जे कोणी विचारतं प्रोजेक्ट आता इन्सेंटिव्ह मध्ये आहे तर आम्ही काय करू शकत नाही असं म्हणतात आम्हाला. मेन मुद्दा तर जेव्हा इन्सेंटिव्ह मध्ये आमची पुढची दिशा मिळाला नाही तर आम्ही सरकारला एवढीच विनंती करतो की याच्यामध्ये आमचे लक्ष आम्हाला न्याय द्यायचं काम करा, नाहीतर आम्हाला कानून हातामध्ये घ्यायला लावू नका. एवढीच सरकारकडे आमची विनंती आहे की आम्हाला कानून हातात घ्यायला लावू नका, आम्हाला न्याय द्या. आणि बिल्डर जो काय सरकारची मदत करतोय त्याला मदत न करू, आम्हाला गरिबांना न्याय द्या, नाहीतर आम्ही मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार.